नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल GR महाराष्ट्राचा यावर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिला हप्त्याचा दुसरा भाग निधी मंजूर झालेला आहे। याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, याचा GR मंजूर झालेला आहे ते आपण आज बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत 2024 आणि 25च्या आर्थिक वर्षामध्ये योजना मंजूर झालेली आहे। त्याचा GR तारीख 20 फेब्रुवारी 2025 रोजी मंजूर झालेला आहे। यामध्ये प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेचा भाग साधारण घटकांतर्गत केंद्र शासनाने 2024 आणि 25 या वर्षासाठी पहिला हप्त्याचा दुसरा भाग म्हणून 2,59,127 लाख एवढा निधी वितरित केला आहे। सदर निधीस 1,79,418 लाख एवढा राज्य समरूप हिस्सा अनुज्ञेय आहे। तर मित्रांनो, यामध्ये खूप सारा मोठा निधी हा मंजूर झालेला आहे आणि त्याची रक्कम 22/2/2025 आजच्या तारखेला 4 ते 5 वाजता थेट SNAच्या खात्यामार्फत आपल्या DBT मार्फत आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्याचा पहिला हप्ता। तर मित्रांनो, याची पूर्ण माहिती या GR मध्ये दिलेली आहे। यामध्ये तुम्हाला आता तुमचे घरकुल मंजूर झालेले आहे त्याचे सविस्तर तुम्हाला पूर्ण हप्ता मिळेल। मित्रांनो, जर तुम्हाला PM आवास योजना ग्रामीणची लिस्ट पाहिजे असेल, तुमच्या गावामध्ये घरकुल मंजूर झाले पण आपलं त्यामध्ये नाव आहे का नाही हे कसं चेक करायचं असेल तर ते तुम्ही बघू शकता। तर चला तर मग सुरू करूया। यामध्ये आपण गूगलमध्ये टाकतोय PMAYJ.nic.in। यामध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता असं फ्रंट पेज ओपन होईल। त्यामध्ये आवास सॉफ्ट या बटनाला ऑप्शनला क्लिक करून त्यामध्ये रिपोर्टमध्ये तुम्ही जाऊ शकता। रिपोर्टमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुमचं गाव, जिल्हा, तालुका निवडा आणि त्या ठिकाणी तुमची लिस्ट तुम्ही पाहू शकता। तर यामध्ये तुम्हाला दाखवेल की आपल्याला काय चेक करायचं। पंचायत वाइज इनकम्प्लीट हाउसेज, हाउस कंप्लीट इन अ फायनान्शियल इयर, हाउस प्रोग्रेस अगेन्स्ट टार्गेट फायनान्शियल इयर। यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला नेमकं कोणती लिस्ट काढायची ते आपण या ठिकाणी चेक करू शकतो। मध्ये जा, त्यामध्ये 2 नंबरचं ऑप्शन येईल रिपोर्टला तुम्ही क्लिक करा। रिपोर्टला क्लिक केल्याच्या नंतर पुढील पेज ओपन होईल मित्रांनो। तर यामध्ये तुम्हाला साईडला दिसेल पहा सोशल ऑडिट रिपोर्ट्स। यामध्ये तुम्ही झालेले किंवा पेमेंट ज्यांचे सर्व झालेले 2021, 22, 23 असे बॅकचे पण रिपोर्ट बघू शकता। कोणाचं KYC बाकी असेल त्यांचे पण तुम्ही चेक करू शकता। आपण यामध्ये येतोय की बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या बटनाला क्लिक करा। तर मित्रांनो, यामध्ये दिसत आहे तुम्हाला सिलेक्शन फिल्टर्स। ऑल स्टेटसमध्ये तुम्ही तुमचा राज्य निवडा। राज्य सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला येईल जिल्हा। तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा। जिल्हा सिलेक्ट झाल्याच्या नंतर आता तालुका तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। तालुक्याच्या नंतर तुमचं गाव, प्रॉपर तुमचे जे गाव आहे तुम्ही तेथील ते घेऊ शकता। आणि त्यानंतर येते की 2023-24चं किंवा 2024-25चं कोणत्या साली तुमचं घरकुल मंजूर झालेलं आहे ते इयरचे तुम्हाला कोणती यादी पाहिजे त्या वर्षाची यादी सिलेक्ट करा। 2024-25 आपण सिलेक्ट केले। त्यानंतर येतं आहे की तुम्हाला घरकुल कोणत्या योजनांतर्गत प्राप्त झाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत का JNU कन्स्ट्रक्शन का अटल बांधकाम कामगार आवास योजना का दिव्यांग घरकुल योजना, अशा बऱ्याच प्रकारच्या योजना आहेत। त्यामध्ये तुम्हाला कोणत्या याच्यात झाले त्या योजनेला क्लिक करा। तर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत चेक करायचे। तर यामध्ये तुम्ही आता हे सांकेतिक आन्सर टाकून सबमिट बटनला क्लिक करू शकता। नंतर आपल्याला यादी ही आलेली दिसेल। तर मित्रांनो, या यादीमध्ये तुम्ही पाहू शकता नाव, बेनिफिशरी नेम,
फादर स्पाउस, स्कीम नेम PMAYJ 2024-25, BPL फॅमिली नंबर ID, नरेगा जॉब कार्ड, साईट आणि यामध्ये पूर्ण डिटेल दाखवले आहे मित्रांनो. तर आपण ही एक्सेल फाईल आपण डाउनलोड करू शकतो. एक्सेल फाईल डाउनलोड झालेली आहे मित्रांनो. याला आपण PDF मध्ये एक्सेल फाईल ओपन झालेली मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाव दाखवत आहे. त्या ठिकाणी स्कीम, नरेगा जॉब कार्ड, सँक्शन नंबर, हाऊस सँक्शन अमाऊंट 1,20,000 रुपये अमाऊंट मिळते. अमाऊंट रिलीज, ज्यांची रिलीज झालेली 15,000 त्यांची तारीख से दाखवलेली आहे. अशाच प्रकारे आपल्या यामध्ये आपण नाव शोधू शकतो. तर आपले नाव चेक करून घ्या तुम्ही या ठिकाणी आहे का नाही आहे. तर अशाच नवीन GR आणि सरकारी योजनेच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा, जिथे आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेट वेळेवर देतो. तर मग भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.